आपण नंदुरबार जे रेल्वे स्टेशन आहे, मी ज्या वेळेला खासदार झाली होती, तर केंद्र सरकारशी रिलेटेड जे जे काही विभाग आहे, जसं रेल्वे झालं, BSNL झालं, यांचा आपण आढावा घेतला होता. त्यावेळेला डबल लाईनीच्या कामाला मंजुरी केंद्र सरकारकडनं मिळालेली होती, पण काम हे फक्त 25% डबल लाईनचं, सुरत भुसावळ लाईनचं फक्त 25% काम झालेलं होतं. तर अधिकाऱ्यांना जेव्हा मी विचारलं की का एवढं कमी काम झालं, कारण मंजुरी तर बऱ्याच वर्षापूर्वीच मिळाली, तर निधी त्या डबल लाईनीच्या कामाला मिळालेला नसल्यामुळे निधी अभावी ते काम थांबलेलं होतं. तर 2014च्या पहिल्याच बजेटमध्ये 550 कोटी रुपये आपल्याला केंद्र सरकारने दिले आणि ते जे डबल लाईनीचं काम आहे त्याला गती मिळाली. 1.5 वर्षाच्या डबल लाईनचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आपली एक लॉंग स्टँडिंग मागणी लोकांची जी होती मुंबई ट्रेन, तर मुंबई ट्रेन सुद्धा आपल्याला खानदेश एक्सप्रेस ही आपल्याला केंद्र सरकारने मंजूर करून दिली आणि आपण एक ट्रेन मागितली, केंद्र सरकारने आपल्याला 3-3 ट्रेन या आपल्या नंदुरबारसाठी मुंबईशी कनेक्ट होणाऱ्या अशा दिल्या. एक पॅसेंजर ट्रेन आहे, एक खानदेश एक्सप्रेस, एक स्पेशल ट्रेन ही सुद्धा आपल्याला मिळाली आहे. आता माझा प्रयत्न पुणे ट्रेनसाठी आहे. नंदुरबार पुणे ट्रेन जशी खानदेश एक्सप्रेस आपण सुरू केली आहे, तसं पुण्यासाठी पण ट्रेन सुरू करण्यासाठी खूप मी पण मागे लागले, खूप फॉलोअप घेते. तर टेक्निकली थोडी अडचण अशी येते की आता मुंबई आणि नंदुरबार वेस्टर्न रेल्वेत आहे, म्हणून एकाच झोनमध्ये असल्यामुळे आपल्याला ती ट्रेन लगेच करता आली. पुणे हे सेंट्रल रेल्वेमध्ये येतं आणि सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे दोघा रूट्सवर ज्या ट्रेन धावतात, आपल्याला ज्या टाइमामध्ये ट्रेन पाहिजे, म्हणजे जसं खानदेश एक्सप्रेस रात्री सुटते, मुंबईला सकाळी पोहोचते, मुंबईहून रात्री सुटते, नंदुरबारला सकाळी पोहोचते, तशी आपल्याला पुण्यासाठी ट्रेन पाहिजे जी रात्री इथून कोणी बसलं पुणे ट्रेनमध्ये तर सकाळी पुण्याला पोहोचलं पाहिजे. पण नेमकं त्या टाइमामध्ये ते ट्रॅक खाली नाहीये आणि त्याच्यामुळे थोडीशी अडचण आपल्याला येते. आपल्याला दुपारच्या टायमाला ट्रेन भेटत होती की जे दुपारी बसले तर रात्री उशिराने पोहोचतील, पण ती ट्रेन चालणार नाही. तर आपल्याला पण फिजिबल कुठली ट्रेन होणार त्या दृष्टीनं मी त्यांना सांगितलं रेल्वे डिपार्टमेंटला की मला अशी ट्रेन नको जी तुम्ही चालू करणार, त्यात पॅसेंजर भेटणार नाही आणि तुम्ही 6 महिन्यात बंद करून देणार की या ट्रेनमध्ये पॅसेंजर नाही. मला अशी ट्रेन द्या जी रात्री सुटेल, सकाळी पोहोचेल आणि तिथून रात्री निघाली आणि सकाळी इथे पोहोचेल. तर त्या ट्रेनसाठी खूप मी पण मागे लागलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर परत निवडून आली तर ती ट्रेनचं काम आपण पूर्ण करू आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये नंदुरबार पुणे ट्रेन सुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना आपण उपलब्ध करून देऊ असा एक संकल्प मी केलेला आहे. नंदुरबार रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला आता अमृत स्टेशन योजना ही आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली तर मोदीजींनी अमृत स्टेशन हे करायचं त्यांनी ठरवलं होतं. फेजेसमध्ये ते काम घेण्यात आलं होतं. तर दुसऱ्या फेजमध्ये नंदुरबारचा समावेश करण्यात आला आणि नंदुरबार स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटसाठी 11 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आपल्याला दिले आहे. यामध्ये आपण काही प्रमुख बाबी अशा घेणार आहोत. आता आपण सगळ्यांनी नंदुरबार स्टेशन बघितले. आपण तळोदाकरांना जर नंदुरबार स्टेशनवर यायचं असेल तर तुम्हाला उड्डाणपूल क्रॉस करून शहरात यावं लागतं. शहरात येऊन मग स्टेशनवर जावं लागतं. कधी कधी उशिरा जर पोहोचलो किंवा ट्रेन पकडत असताना लेट झालं तर कधी कधी ट्रेन पण मिस होऊ शकते. म्हणून आता तुमच्या सगळ्यांसाठी मी अशी सोय केली आहे की जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला, म्हणजे तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, तुम्ही इकडनं आले की इकडनंच तुम्हाला स्टेशनला एंट्री भेटेल. असं आपण तिथे एक रेल्वे स्टेशनचं एंट्री आणि तिकीट विंडो ही आपण या साईडला रेल्वे पट्ट्याच्या या साईडलाच आपण या 11 कोटीमध्ये बनवणार आहोत. त्याच्यानंतर आपण अजून एक 4 नंबर प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी करतोय. आपण लिफ्टची सुविधा आपण सर्व प्लॅटफॉर्मवर करत आहोत, कारण बऱ्याच सिनियर सिटीजन असतात, कधी कधी महिला असतात, त्यांच्यासोबत लहान मुलं असली तर लिफ्ट असली तर पॅसेंजर्सला त्याचा फायदा होईल. तर ते आपण एक करत आहोत. आपण ATMची सुविधा करत आहोत आणि नंदुरबार स्टेशनवर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट अंतर्गत एक स्टॉल हे आता 15-20 दिवसापूर्वी आचारसंहिता सुरू व्हायच्या पूर्वी केंद्र सरकारने ते पण मंजूर करून दिलं. त्याचं उद्घाटन आम्ही नुकतंच केलं आहे. त्यामुळे आपल्याही भागातले जे असे काही प्रोडक्ट असतील तर ते त्या ठिकाणी विक्री करायला त्या 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवर आपल्याला आपल्या जिल्ह्याभरातले जे युनिक असे काही खायच्या वस्तू असतील, काही हँडीक्राफ्ट असतील, हे त्या ठिकाणी विकण्यासाठी
ती सुद्धा एक सोय आता आपण त्या ठिकाणी करून दिली आहे. आणि माझा एक प्रयत्न हाही आहे की जसं आता आपला हा जो पट्टा आहे तळोदा शहादा हा जो बेल्ट आहे हा ऍग्रिकल्चर चा बेल्ट असल्यामुळे इथून बऱ्याचदा केळी आणि असे जे काही फळं पिकं आहे ते एक्सपोर्ट केली जातात. मोठ्या स्केलवर आपल्या इथली केळी असेल पपई असेल ती दुसऱ्या राज्यांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवली जाते. तर आपल्याकडचं हे आपण पाठवत असताना आपण जनरली ट्रकमध्ये पाठवतो. कधी-कधी ट्रकमध्ये ते खराब होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. तर आपण आता नंदुरबार स्टेशनवर एक रॅक फॅसिलिटी चालू केली आहे. म्हणजे ज्याला कोणाला ॲग्रीकल्चरचा माल त्यांचा कुठे पाठवायचा असेल, क्वांटिटी जास्त असेल, तर रेल्वेच्या रेल्वे हे आपल्याला सोडता येतील. आणि 2019 मध्ये याचं उद्घाटन केलं आणि आज नंदुरबारच्या या रॅकवरनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर साक्री तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा थेट बांगलादेशपर्यंत पाठवला. तर ती एक रॅक फॅसिलिटीचा फायदा आपल्या शहादा, तळोदा या भागातल्या लोकांनाही होईल. आणि दुसरं आपण एक आता हे प्लॅन केलंय की नंदुरबारहून शहादापर्यंतची एक रेल्वे लाईन ही टाकली गेली पाहिजे. त्यासाठीचा सर्वेची मागणी मी केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून या भागातले जे काही शेतकरी आहेत त्यांना नंदुरबार पर्यंत पण यायची गरज नाही, शहाद्याहूनच रेल्वेची सोय त्यांना होईल. तर अशी एक आपण सुविधा करून देण्याचं आपलं सुरू आहे प्रयत्न. तर असं आहे रेल्वेच्या बाबतीत. सर्व स्टेशन आपण लाईनीवरचे तर डेव्हलप केलेच आहे. जे या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे पण स्टेशन येतात ते सर्वच स्टेशन आपण रिडेव्हलप केले. ज्या ज्या ठिकाणी क्रॉसिंग होते रेल्वे पट्ट्याला, ज्या ज्या ठिकाणी फाटक होतं तिथे सगळीकडे आपण अंडरग्राऊंड जाण्याची व्यवस्था केली आहे. जेणेकरून आता एवढं डबल लाईन झाली आहे, गाड्या वाढल्या आहेत, तर वारंवार फाटक बंद होणार, तर नागरिकांनाही त्याचा त्रास होऊ नये म्हणून अंडरग्राऊंड निघण्याची व्यवस्था ही आपण जिथून आपला नंदुरबार जिल्हा सुरू होतो तिथून तो मतदारसंघ संपतो तिथपर्यंत आपण ही सर्व सुविधा केलेली आहे. त्याला 3 वर्षापूर्वी मंजुरी मिळाली आणि ती मंजुरी पण कोविड काळात आपण घेतली. म्हणजे मी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या योजना आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर करून आणल्या. खूप वेळा त्या ठिकाणी भांडून पण आणल्या. पण माझ्यासाठी सगळ्यात टफ जर मी माझ्या लाईफमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी काही काम केलं असेल ते म्हणजे मेडिकल कॉलेज आणायचं. नंदुरबारला हे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. वडील इथे महाराष्ट्रामध्ये मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना राज्य सरकारकडनं त्यांनी मंजुरी त्या मेडिकल कॉलेजसाठी घेतली आणि फायनल मंजुरी केंद्र सरकारकडून मिळते. तर केंद्राकडे फाईल आपली गेलेली होती, परंतु मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल जे लागतं ते हॉस्पिटल आपलं सिव्हिल हॉस्पिटल होतं जे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटकडे होतं. ते जोपर्यंत मेडिकल एज्युकेशनला ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत मेडिकल कॉलेज आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे पहिली 5 वर्ष तर मी सिव्हिल हॉस्पिटल हे आपल्या मेडिकल एज्युकेशन विभागाला मिळावं यासाठी मी पाठपुरावा केला. 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला हे मेडिकल कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटल पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट कडून मेडिकल एज्युकेशन म्हणजे सार्वजनिक आरोग्यामधून वैद्यकीय शिक्षणकडे ट्रान्सफर झालं. आणि मग 2019ला दुसऱ्यांदा जेव्हा मी निवडून आली त्यावेळेला आपल्या ह्या मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडे मी पाठपुरावा केला. दुर्दैवाने मार्च महिन्यात कोविड सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कोविडच्या केसेस एवढ्या वाढत होत्या तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक नियमावली एखादं मेडिकल कॉलेज सुरू करण्यापूर्वी ते लोक इन्स्पेक्शन करतात. त्या ठिकाणी स्टाफ किती आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, तिथे ज्या काही त्यांच्या गाईडलाईन्स आहे मेडिकल कॉलेज सुरू करायच्या त्याच्याप्रमाणे या ठिकाणी सर्वे केला जातो. इन्स्पेक्शन करण्यासाठी कोणी महाराष्ट्रात यायलाच तयार नव्हतं त्या काळात. पूर्वी 2 वेळा इन्स्पेक्शन झालं पण काहीतरी त्रुट्या निघायच्या आणि रिजेक्ट होऊन जायचं आपलं प्रपोजल. मग मी आरोग्य मंत्री केंद्राचे डॉक्टर हर्षवर्धन होते त्या काळात. त्यांना जाऊन मी भेटली. त्यांना मी खूप विनंती केली की सर नंदुरबार जिल्ह्यासाठी आमचं मेडिकल कॉलेज खूप महत्वाचं आहे. प्लीज तुम्ही लवकर इन्स्पेक्शन करायला टीम पाठवा. मग ते मला म्हणाले की हिना जी महाराष्ट्र में तो कोई आने को तयार नहीं है, बहुत कोविड है, कोई बाहर से आने को रेडी नहीं है. मग खूप विनवण्या करून आम्ही पॅनलवरचे आंध्रकडचे नंतर कर्नाटकचे, गुजरातचे, मध्य प्रदेशचे जे डॉक्टर्स इन्स्पेक्शनला जातात जे पॅनलवर होते त्यांची नावं आम्हीच काढली. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांना आम्ही विचारलं की सर मॅडम तुम्ही यायला तयार आहे का. ज्यांनी यस सांगितलं त्यांची नावं कळवली
आणि मग त्यांनी येऊन पूर्ण इन्स्पेक्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आपल्या या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच वर्षी पहिल्या बॅचचं ऍडमिशन झालं पाहिजे असाही आग्रह मी धरला, कारण तेव्हाच कॉलेज सँक्शन झालं होतं आणि ऍडमिशन प्रक्रिया ही मेडिकल कॉलेजची MBBS ची सुरू होती. तर आपल्या नंदुरबारच्या 100 सीटचं हे मेडिकल कॉलेज, त्याला त्याच वर्षी ऍडमिशन मिळालं, पहिली बॅच आली आणि या वर्षी मला सांगायला आनंद वाटतो की जी फर्स्ट इयरची त्या टायमाची बॅच होती जेव्हा कॉलेज सुरू झालं, ती आज फायनल इयरला आली आहे. त्यामुळे 4 वर्ष सक्सेसफुली आपलं हे कॉलेज या ठिकाणी चाललं. या कॉलेजसाठी 195 कोटी रुपये हे मी 3 वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मंजूर करून आणले होते. आता त्या मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगची डिझाईन वगैरे सगळी फायनल होऊन टेंडर निघून आम्ही 2 महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांनी या मेडिकल कॉलेजचं ऑनलाईन भूमिपूजन केलं आणि आता कामाला सुरुवात झाली आहे. आपण या सोबतच नंदुरबारसाठी एक महिला रुग्णालय आपण आणले. हे महिला रुग्णालय एम्सच्या धर्तीवर हे महिला रुग्णालय आहे. याच्यामध्ये 11 लेबर रूम आहे आणि एम्स नंतर हे पहिलं फर्स्ट ऑफ इट्स काइंड असं महिला रुग्णालय ज्याच्यामध्ये 11 लेबर रूम ऍट ए टाइम 11 महिलांच्या डिलिव्हरी त्या ठिकाणी होऊ शकतात. रिकव्हरी रूम, ICU, काही महिलांना पोस्ट डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन होतात त्यांच्यासाठी पोस्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी ICU ची सुविधा. एखादं लेबरमध्ये कॉम्प्लिकेशन झालं तर लगेच शेजारी त्या ठिकाणी OT. अशा सर्व म्हणजे जेवढ्या अत्याधुनिक सुविधा एखाद्या महिला रुग्णालयात असू शकतात त्या सर्व सोयी सुविधा आपल्या या महिला रुग्णालयामध्ये आपण आणलेले आहे आणि त्या बिल्डिंगचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय. त्याच्यामुळे त्याचं भूमिपूजन आम्ही साधारण 1-1.5 वर्षापूर्वी केलं होतं. आता ते पण बिल्डिंग पूर्ण होत आली आहे. आयुषचं एक आपण 60 बेडचं हॉस्पिटल, काही लोक आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथीचे औषधं प्रिफर करतात, तर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयुषचं एक हॉस्पिटल ते सुद्धा आपण केंद्र सरकारकडून सँक्शन करून घेतलं होतं. त्याचं माझ्या निवडणुकीच्या टायमाला त्याचं भूमिपूजन आम्ही करू शकलो नाही, डायरेक्ट काम सुरू झालं. आज ती बिल्डिंग पूर्ण होऊन आपण त्या ठिकाणी डॉक्टर्सची अपॉइंटमेंट करून ते सुद्धा आपण आयुष हॉस्पिटल पण लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे जेवढं बेस्ट आपल्या जिल्ह्याचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल त्यावर आमचा भर आहे. आम्ही IPHS इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड हे एक म्हणजे एक स्टँडर्ड सेट केलेलं आहे की एखाद्या एरियाच्या किती पॉप्युलेशनसाठी एखादं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि त्या IPHSच्या स्टँडर्ड प्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये किती PHC पाहिजे, किती सब सेंटर पाहिजे, किती रुरल हॉस्पिटल पाहिजे हे आपण आपल्या केंद्र सरकारच्या NHM नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आपण सँक्शन करून घेतलेले आणि आज 100% आपला IPHS प्रमाणे आपल्या हॉस्पिटल या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्यात मी 1-2 हॉस्पिटल सोडले तर जवळपास 98% पर्यंत आपण हेल्थचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू शकलोय. तर अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचे जे प्रश्न आहे हे सुटावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जे जे काय आवश्यक आहे ते करण्याच्या दृष्टीनं आपण काम करत आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स हे आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेले, ज्या उपचारासाठी लोक बाहेर गावी जायचे, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये जायचे, ती सगळी फॅसिलिटी नंदुरबारमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.